सुप्रभात मित्रांनो, जयपूरचा आमचा दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि आम्ही इकडे आता नाश्ता करतोय। हे बघा, पुरी भाजी, पराठा, इडली संपवलेली आहे आणि मनस्वी तिकडे इडली खाते। हा आमचा कॅफेटेरिया आहे आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जे आम्हाला ड्रायव्हर दाखवणार आहे। तर बघूया काय आहे आजचं दिवस दुसरा जयपूरमध्ये आणि तुम्हाला आम्ही परत दाखवत आहोत जयपूर सिटीची पिंक सिटी का झाली आणि त्यांचं मार्केट। इकडे सगळे दुकानं पिंक मध्ये आहेत म्हणून पिंक सिटी बघतात। हे बघा, हे आम्ही तिकीट घेतलेले अल्बर्ट म्युझियमची आणि आज समोर तुम्हाला दिसत असेल भला मोठा हा अल्बर्ट म्युझियम। बघूया कुठून एंट्री आहे ते। हा बघा बगीचा आहे बाजूला आणि हा इकडं अल्बर्ट म्युझियम स्टार्ट होत आहे आणि सिटीच्या एकदम ओल्ड सिटीच्या मधोमध आहे। बाजूला तुम्ही पिंक बघू शकत असाल। हा बघा, हा वन ऑफ द मेन रोड आहे जयपूरचा आणि याच्या बरोबर समोर तुम्हाला इकडे दिसेल अल्बर्ट म्युझियम। हे बघा, अल्बर्ट म्युझियम आहे, तुमचं स्वागत आहे। हा म्युझियमचा वरचा छत आहे। इकडे सगळे राजे महाराजे यांचं चित्र काढलेले आहे, सुंदर आहे। हा बघा जयपूरचा फेमस गालीचा, छतावर असं सगळं बनवलेलं आहे, एक नंबर आहे। पण जयपूरवाले मेंटेनन्स जबरदस्त ठेवतात, पैसे भरपूर आहेत सगळ्या तिकिटीचे पण मेंटेनन्स जबरदस्त आहे। हा बघा अजून एका गालीचा, त्याच्यावर काय खेळायचे झोपायचे की काय करायचे माहीत नाही, ते पत्ते खेळायचे। हा एक म्युझियममध्ये अजून एक भाग आहे, त्याच्यामध्ये चित्रफिती आणि वेगवेगळे कलाकृती ठेवलेले आहेत। इकडे आल्यावर तुम्हाला कळते किती छान आहे। बघा किती मग आहेत बघा चाय पियायचे, दर दिवसाला सकाळी वेगळा संध्याकाळी वेगळा असे सगळे मग ते वापरायचे अल्बर्ट साहेब। ह्या मगामध्ये ते मला वाटतं दही किंवा छास पियायचे अल्बर्ट काका। हे बघा अल्बर्ट काका, वाव, ही बघा शिल्प गॅलरी आहे, त्याच्या इकडे सगळे वेगवेगळे शिल्प ठेवलेले आहेत। माझ्या पिक्चर सेक्शनमध्ये तुम्ही बाकी सगळे शिल्प पाहू शकता, ते तुम्हाला जस्ट एक झलक दाखवतो। आम अँड गॅलरीमध्ये तुमचं तर स्वागत आहे। बाहुबलीचे दृश्य मारायचे। आता आपण चाललोय पहिल्या मजल्यावर। ग्राउंड फ्लोअर माझा जबरदस्त होता, पहिला मजला बघून काय आहे। आणि हे आहे सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, राजा महाराजांचे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आणि सगळ्यात मोठा आवडा, सगळ्यात मोठा तंबोरा। आणि आता आपण अल्बर्ट म्युझियममधून निघतोय, रिया इकडे खाली उतरते आहे आणि हा बघा एक्झिट डोअर, इकडून आता जायचं आहे कार पार्किंगमध्ये आणि आपण पुढे आता कुठे जाऊ ते विचारूया ड्रायव्हरला कुठे जायचं आहे ते। अल्बर्ट म्युझियम तर एक नंबर होतं, आता बघूया पुढे काय आहे। मला वाटतं आता आपण हवा महल करणार आहोत आणि त्याच्यानंतर सिटी पॅलेस वाटतं। कुठे कुठे कसं जात आहे। दुपारचे 12:14 झाले आहेत आणि सूर्य एकदम तळपतोय, पण मजा येते फिरायला। और आगे हम लोग 2 नंबर गेट सिटी पैलेस, बट हम लोग 2 नंबर में नहीं जाएंगे, हम लोग जाएंगे पार्किंग में। जंतर मंतरची तिकीट आहे आणि आम्ही एंटर केलेलं आहे जंतर मंतरमध्ये।
आता बघूया इकडे काय जंतरलेलं आहे आणि काय मंतरलेलं आहे. एवढा मोठा एरिया आहे आणि पूर्ण ऊनच ऊन आहे. दुपारचे 12:30 झालेले आहेत. या उन्हामध्ये आपल्याला जंतर मंतर फिरायचं आहे. या ही आहे ध्रुवदर्शिका. हिला म्हणतात ध्रुवदर्शिका. ही जयपूरचा आपल्याला टाइम दाखवते. तर जसा सूर्याचा प्रकाश पडतो याच्यावर तशी याची सावली पुढे पडते. तुम्हाला इकडे दाखवतो मी. त्याची सावली पडलेली असेल. या इकडे हे बघा. या इकडे you see here the shadow and the current time is 27 minutes ahead. So when you calculate, you need to calculate plus 27 minutes. आणि 1 2 3 4 5 6 आणि तसेच या साईडला 6 आहेत. तर आता टाइम तुम्हाला मोजायचा झाला तर इकडे 6 आणि म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून 12 वाजलेले आहेत. आणि 12 वाजून आता हे 15 सेकंदाचे आहेत. 15 30 45 आणि 60. मग हे इकडे झालेले आहेत 15 वाजून 12 वाजून 15 आणि त्याच्या पुढे 5 5 5 म्हणजे 20 आणि 25. 12 वाजून 12:30 वाजायला 2 मिनिटं आहेत. त्याच्यामध्ये 27 ॲड करायचे म्हणजे जयपूरचा करंट टाइम होईल. म्हणजे तो आहे 1. आता आपल्या घड्याळात बघूया किती वाजले आहेत. हा बघा जवळपास 1 वाजलेला आहे. असं यंत्र आहे. असंच यंत्र आपण तिकडे बघितलेलं त्या साईडला. आणि हे एक आहे. तर तुम्हाला माहिती आहे सूर्य 6 महिने उत्तरार्धात असतो आणि 6 महिने दक्षिणार्धात असतो. आता सध्या दक्षिणार्ध चालू आहे म्हणून हे इकडे आपल्याला सूर्यप्रकाश दिसत आहे. आणि ह्याचे टायमिंग इकडे लिहिलेलं आहे बघा. या इकडे तुम्हाला टायमिंग दिसेल बघा. तुम्हाला इकडे दिसत असेल. उसट झालं ते ॲक्च्युली. पण इकडे 1-1 तासाचा असं 24 तासाचा टायमिंग आहे. आणि जर तुम्ही मोजलात तर आता 1 वाजून जो टाइम झालेला आहे त्याच्या प्रकारे इकडे सावली पडलेली आहे. हे बघा हे राम यंत्र आहे. आणि जर तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये अशी जागा बनलेली आहे बघा. तर ह्याचा अर्धा भाग जो आहे राम यंत्राचा तो अर्धा भाग तिकडे आहे. हाफ भाग इकडे आहे. म्हणजे ह्याच्यामधले जे भाग आहेत ना ते तिकडे आहे. जर सूर्याची सावली हा सर्कल आहे ना बघा याच्यावर पडलेली नसेल तर आपल्याला तिकडे जायचं. आता याच्यावर पडलेली आहे. ही बघा सावली तुम्हाला दिसत असेल इकडे. जर इकडे कशावरही सावली नसते ना तर मग आपल्याला त्या यंत्रात जायचं होतं. तिकडे बघायचं होतं. आता इकडे तुम्हाला टाइम समजेल. हे बघा इकडे टायमिंग लिहिलेलं आहे. इकडे 90 आहे. हे बघा 9 13 50 असं नंबरिंग वगैरे केलेली आहे. या नंबरिंगनुसार आपल्याला या साईडला आहे. आपल्याला हे मोजायचं असतं आणि टायमिंग आपल्याला कळतं. या अजून एक यंत्र आहे. तर आपली नक्षत्र कोणते आणि राशी कोणती आहे ते बघण्यासाठी आहे. आता जर तुम्हाला बघायचं असेल तर या जो सेंटर आहे ना त्या सेंटरची सावली बघा कुठे पडलेली आहे. हे बघा इकडे जी सावली पडलेली आहे ती लाईन कशावरून गेली आहे ते तुम्हाला बघायचं आहे. इकडे असं लिहिलेलं आहे. तुम्हाला मोबाईलमध्ये दिसणार नाही. हे बघा इकडे लिहिलेलं आहे. त्याच्यानुसार पूर्वीच्या काळी हे लोक जर कोणाचा जन्म कुठे झाला कुठच्या टायमिंगला झाला आणि कुठच्या नक्षत्रात झाला हे आपले मोजायचे. हे बघा हा मोठा पार्ट आहे. तर राजा एवढा हुशार होता ना त्याने आधी प्रत्येकाचं असं छोटं प्रतिकृती बनवली आणि जेव्हा ते सक्सेस झालं तेव्हा त्यांनी प्रत्येकाचं मोठं बनवलं. इकडून बघू शकाल हे छोटं आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठं इकडे आहे. सेम याचा इकडे छोटा आहे आणि याच्यापेक्षा त्याचं छोटं त्या साईडला आहे. हे बघा आपण एंट्री केलेली आहे सिटी पॅलेसमध्ये. रिया या साईडनी. आणि इकडे आपल्याला तिकीट दाखवायची आहे. सर्वांना तिकीट दाखवूया आणि आतमध्ये जाऊया. हा बघा असा मॅप भेटतो आणि मनसे सांगते कुठे जायचं. ही बघा विंटेज कार इकडे बसायला. रॉयल फॅमिली ॲक्च्युली इकडे राहते त्याच्यामुळे इकडे एकदम शांतपूर्वक आणि व्यवस्थित फिरावं लागतं. त्यांच्या कार्स आहेत काहीतरी प्रायव्हेट कार्स. हा आहे पॅलेसचा एरिया. एंट्री केल्यावर आपल्याला असं काय दिसतं समोर.
इकडे तुम्हाला गाईड वगैरे बसलेले दिसतील. आणि मला वाटतं आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. बघूया कुठून एंट्री आहे. आणि आज 2:30 वाजता इकडे यात्रा पण आहे देवीची, त्याच्यामुळे यात्रेला 2:30 वाजल्यानंतर एंट्री बंद आहे आपल्याला इकडे. आता आपण इकडे फिरतोय सिटी पॅलेसमध्ये. दोघी आमच्या तिघी जणी भरपूर एक्साइटेड आहे. सिटी पॅलेसचा हा आतमधला भाग आहे. बघूया आतमध्ये काय आहे. इकडे सुंदर असं मटकं दिसतंय मला मोठं. हा बघा, हा मोठा घडा आहे इकडे आणि इकडे. केवढा मोठा आहे बघा, जबरदस्त मोठा आहे. हा एक पॅलेसचा भाग आहे. आणि इकडे मला वाटतं बंदुकी लावल्यात. आपण आता आलो ना इकडे. हा सभागृह आहे. सभागृहामध्ये हा 3रा पडाव आहे. तर बघूया इकडे काय काय आहे सभागृहामध्ये. गृहाचा एंट्रन्स होता आणि हा सभागृह. इकडे जुन्या काळच्या तोफ, अशा बंदुकी, घोड्यावर बसून चालवणाऱ्या बंदुकी ठेवलेल्या आहेत. गाडी आहे. हा एक गेट आहे. इकडे एक्झिट आहे. आणि हे बाकीचं इकडे आपल्याला रथखाना इकडे बघायचं. आतमध्ये गेल्यावर जे रथ ठेवलेले आहेत ते बघायचे. आता आपण इकडे रथ बघून आलो आणि इकडून आता आपल्याला जायचं आहे. आणि इकडे भावला भावलीचा खेळ चालू तो पण बघा जरा. बघा इकडून परत आतमध्ये जायचं. हे असे 4 दरवाजे बनवले आहेत. आपल्या 4 ऋतूंना रिप्रेझेंट करतायत. एक तिकडे एक इकडे. आणि असं एक सेंटर इकडे असं मध्ये डान्स वगैरे करायला वगैरे जागा आहे. आणि समोर बघाल तर हा इकडे हा राजवाडा जो आहे इकडे तुम्हाला हा जो दिसतोय इकडे आत्ताचा जो राजा आहे ते राहतात. हा मुबारक महल आहे. पण हा मला वाटतं आता बंद केलेला आहे. आज देवीचे आज मिरवणूक निघणार आहे इकडे. गणगाई देवी मिरवणूक. त्याच्यामुळे आज सगळं 5 वाजता बंद करतात. आणि आता 1 वाजलेले आहे. जर तुम्ही बघाल बघा 3:30 झालेले आहेत. आणि आता सगळं बंद करायला घेत आहेत ते. हे बघा इकडे आपण जयपूरच्या मेन रोडवर आहोत आणि इकडे बसलेलो आहे. आणि तुम्हाला एक दाखवतो जयपूरचं एकदम मेन अट्रॅक्शन जे आहे हवा महल. ओ वाव, जबरदस्त. जयपूरच्या मेन रोडवरच आहे हवा महल. त्याला हवा महल का म्हणतात काय माहिती, कारण का भरपूर छोट्याशा भरपूर खिडक्या असतील म्हणून कदाचित हवा महल बोलत असतील. किंवा याच्या बेसमध्ये काहीच नाही, म्हणजे असं जमिनीवरच आहे म्हणून कदाचित त्याला हवा महल बोलत असतील. पण 1 नंबर आहे हवा महल बघा. आणि हा जयपूरचा मेन रस्ता. हे बघा शेवग्याच्या शेंगाचं झाड पूर्ण मस्त बहरलेलं आहे. पण इकडचे लोक शेवग्याची शेंग खातच नाहीत. सांबार बिंबार मध्ये टाकायच्या मस्त पैकी. आणि समोर बघा सिटी पॅलेस. आणि आकाशात परत ढग आलेले आहेत. मला वाटतं आजही पाऊस पडू शकतो. बघूया. आता आम्ही सगळं फिरून झालेलो आहोत. आता गाडीमधून घरी जायचं आहे. घरी म्हणजे हॉटेलवर. आज आणि उद्या राजस्थानमध्ये आहे गानगौर फेस्टिवल. आणि हे बघा इकडे सजावट केलेली आहे. त्या इकडे हा गेट आहे. या गेटमधून मिरवणूक बाहेर येणार आहे आणि या रस्त्यावरून अशी पुढे जाणार आहे. इकडे सगळेजण रथयात्रेसाठी सगळेजण असे लाईन लावून उभे आहेत. फॉरेनर्स असे वरती बसलेले आहेत सगळे लाईन लावून. चेअरवर वगैरे आपण पण जाऊन बसू शकतो.